नमस्कार मित्रांनो, आजचं सुलेखन बालपणीची आवडती मैत्रीण बहीण असते. मनातल्या भावना व्यक्त करायला आईनंतर बहीणच असते. बहीण लहान असो किंवा मोठी, भावासाठी नेहमी मायेचा आधार असते. प्रत्येक संकटात भाऊ हा नेहमी बहिणीसोबत सावलीसारखा उभा असतो. प्रत्येक संकटात सर्वात अगोदर धावत येतो. बहिणीची विशेष काळजी घेणारा देवदूत हा भाऊच असतो. बहीण माहेरी असो किंवा सासरी नेहमी भावाचा विचार करते. भाऊ हा नेहमी बहिणीच्या काळजाचा तुकडा असतो. वडिलांनंतर तळहाताच्या पोळाप्रमाणे जपणारा भाऊच असतो. प्रत्येक बहीण देवाकडे एकच प्रार्थना करते की देवा, माझं आयुष्य माझ्या भावाला मिळू दे. प्रत्येक बहीण भावासाठी रक्षाबंधन हा खास सण असतो. खूप भाग्यवान असतात ते भाऊ ज्यांना काळजी घेणारी बहीण असते. बहीण ही भावाच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सावलीसारखी उभी असते. ज्या भावाच्या हाताला रक्षाबंधनच्या दिवशी राखी नसते, त्याला विचारा बहिणीचं महत्व काय असतं. आपल्या कामात किती व्यस्त राहा, पण बहीण भावाच्या नात्याची विशेष काळजी घ्या. बहीण भावाच्या नात्याची विशेष काळजी घ्या. बहिणीबद्दल मी लिहिलेली एक छोटीशी कविता. मलाही बहीण असती तर माझ्याही हातात राखी राहिली असती. मलाही बहीण असती तर माझ्याही हातात राखी राहिली असती. मलाही बहीण असती तर मी तिची खूप काळजी घेतली असती. मी तिची खूप काळजी घेतली असती. मलाही बहीण असती तर मीही तिला खूप खेळणी आणली असती. मलाही बहीण असती तर तिने आपुलकीने मला दादा म्हटले असते. मलाही बहीण असती तर तिच्या हुंड्यासाठी पायी पायी जमा केली असती. मलाही बहीण असती तर तिला माहेरची साडी घेता आली असती. माहेरची साडी आणता आली असती. मलाही बहीण असती तर आईवडिलांना कन्यादान करता आला असता. मलाही बहीण असती तर मी ही कविता खूप मोठी लिहिली असती. मी ही कविता खूप मोठी लिहिली असती. मित्रांनो, आयुष्यात बहीण आणि भावाचं खूप महत्त्व आहे. तुम्ही कितीही कामामध्ये व्यस्त राहा, बहीण आणि भावाच्या नात्यासाठी नक्की रक्षाबंधनसाठी नक्की वेळ काढा आणि बघा, आपली माणसंच आपल्या कामी येत असतात. अनेक वेळा भाऊ हा बहिणीला रोकटोक करतो. भावाने थोडं जग फिरलेलं असतं, त्याला माहिती आहे दुनिया कशी आहे. बहिणीने पण भावाची गोष्ट ऐकली पाहिजे. नात्यांना एकमेकांना आधार द्या. रक्षाबंधनच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. थँक यू.